साताऱ्याजवळ एक छोटंसं गाव होतं, सोनवाडी. दिवसा गाव खूप सुंदर दिसायचं. हिरवीगार शेती, डोंगर, मंदिरातील घंटांचा आवाज. पण रात्री गावावर एक विचित्र शांतता पसरायची. गावाच्या टोकाला एक जुना काळा वाडा उभा होता. मोठा, मोडकळीस आलेला, पूर्ण काळोखात बुडालेला. लोक त्याला म्हणायचे काळा वाडा. गावात अशी अफवा होती की त्या वाड्यात रात्री दिवे लागतात, पण तिथे कोणी राहत नाही. आणि जो कोणी त्या वाड्यात गेला तो कधीच पूर्वीसारखा परत आला नाही. पुण्यातून 4 मित्र गावात फिरायला आले होते. रोहन, समीर, वैभव आणि निखिल. त्यांना हॉरर जागा एक्सप्लोअर करायची खूप आवड होती. यूट्यूबसाठी ते व्हिडिओ बनवायचे. गावात आल्यावर त्यांनी त्या वाड्याबद्दल ऐकलं. रोहन हसत म्हणाला, भूत काही नसतं रे. पण जवळ बसलेला एक म्हातारा अचानक गंभीर झाला. तो हळू आवाजात म्हणाला, रात्री त्या वाड्यात जाऊ नका. समीरने विचारलं, का? म्हातारा थरथरत म्हणाला, कारण तिथे रात्री अजूनही लोक जिवंत जळतात. क्षणभर सगळे शांत झाले. त्या रात्री 12 वाजता 4ही मित्र टॉर्च आणि कॅमेरा घेऊन वाड्याकडे निघाले. रस्ता पूर्ण अंधारात बुडाला होता. वाऱ्याचा आवाज, झाडांची हालचाल आणि दूरवर कुत्र्यांचं रडणं. जसं ते वाड्याजवळ पोहोचले तसं त्यांना दिसलं, वाड्याच्या वरच्या खिडकीत दिवा लागलेला होता. निखिल घाबरून म्हणाला, कोणीतरी आत आहे. रोहनने कॅमेरा ऑन केला. आज सत्य समोर जाणूया. मोठं लाकडी दार त्यांनी ढकलून उघडलं. कर्कश आवाज झाला. आत पूर्ण धूळ होती. जुन्या फोटोंवर कोळ्यांची जाळी, भिंतीवर काळे डाग. अचानक वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धड 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 धड. वैभव घाबरून म्हणाला, वर कोण आहे? पण उत्तर आलं नाही. फक्त एका बाईच्या हसण्याचा आवाज, हळू, भयानक. ते वर गेले. एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आत गेल्यावर त्यांना जळालेल्या भिंती दिसल्या. जमिनीवर काळे राखेसारखे डाग होते आणि खोलीच्या मध्यभागी एक जुना फोटो पडला होता. त्या फोटोमध्ये एक श्रीमंत कुटुंब उभं होतं, पण फोटोतील सगळ्यांचे चेहरे जळालेले होते. मागे अचानक आवाज आला, तुम्ही इथे का आलात? सगळे दचकले, पण मागे कोणीच नव्हतं. समीरला एका कपाटात जुनी डायरी सापडली. त्याने वाचायला सुरुवात केली. 1976. या वाड्यात भीषण आग लागली. संपूर्ण कुटुंब जिवंत जळालं. पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ती आग अपघात नव्हती. अचानक डायरीचं पुढचं पान स्वतःहून उलटलं. त्यावर रक्तासारखं लिहिलं होतं, आम्ही अजूनही इथेच आहोत. निखिलच्या हातातून टॉर्च खाली पडली. अचानक वाड्यातील सगळे दरवाजे आपोआप बंद झाले. धाडकन. खाली जाणारा रस्ता बंद झाला होता. ते घाबरून इकडे तिकडे पाहू लागले आणि तेव्हा कॉरिडॉरच्या शेवटी त्यांना एक सावली दिसली. एक बाई पूर्ण काळ्या कपड्यात, तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालत होती, पण तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. ते पळत एका खोलीत गेले. आत एक मोठा जुना आरसा होता. रोहनने श्वास घेतला आणि अचानक आरशात पाहिलं. त्याच्या मागे ती बाई उभी होती, पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. आरशातली ती बाई हळूहळू हसायला लागली आणि तिचा चेहरा अचानक जळायला लागला. रोहन किंचाळला. डायरीत शेवटचं सत्य लिहिलं होतं. त्या कुटुंबाने गावातील गरीब लोकांना जिवंत जाळलं होतं. त्या लोकांच्या शापामुळे एक रात्री संपूर्ण वाड्याला आग लागली आणि त्या दिवसापासून त्या वाड्यात मृत आत्मा अडकून पडले. जो कोणी आत येतो तो त्यांच्यासोबत कायमचा अडकतो. अचानक संपूर्ण वाड्यात आग लागायला सुरुवात झाली. भिंती जळू लागल्या. किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, वाचवा वाचवा. 4ही मित्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पण निखिल अचानक थांबला, कारण त्याला वरच्या मजल्यावर एक लहान मुलगी उभी दिसली. ती रडत म्हणाली, मला इथून बाहेर काढा. निखिल तिच्याकडे गेला आणि अचानक त्या मुलीचा चेहरा पूर्ण काळा झाला. तिचे डोळे लाल झाले. ती जोरात ओरडली, आता तू पण इथेच राहशील. सकाळी गावकऱ्यांनी वाड्याबाहेर फक्त 3 मित्र पाहिले, रोहन, समीर, वैभव. पण निखिल गायब होता. त्यांनी पोलिसांना सगळं सांगितलं. पोलीस वाड्यात गेले, पण आत काहीच नव्हतं. ना आग, ना जळालेल्या भिंती, ना निखिल. फक्त वरच्या मजल्यावर धुळीत लिहिलेलं एक वाक्य होतं, तो आता आमच्यासोबत आहे. आजही सोनवाडीच्या त्या काळ्या वाड्यात रात्री दिवे लागतात. कधी कधी खिडकीतून एक मुलगा मदतीसाठी हात हलवताना दिसतो. लोक म्हणतात तो निखिल आहे आणि जो कोणी त्याला वाचवायला आत जातो तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही.